राज्यामध्ये पहिलीपासून हिंदी शिकण्यावरती शिक्कामोर्तब. शैक्षणिक धोरणानुसार तृतीय भाषा म्हणून हिंदी शिकवणार. इतर माध्यमांच्या शाळांमध्ये माध्यम भाषेसह मराठी आणि इंग्रजी शिकवणार. राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या अनुषंगाने नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार. शासन निर्णय जारी. मध्य रेल्वेच्या 4 टर्मिनसवरती प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवरती बंदी. CSMT, लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण आणि पुणे या स्थानकांवरती प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवरती 15 मेपर्यंत बंदी. समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं 1 मे रोजी लोकार्पण होण्याची शक्यता. इगतपुरी ते आमने या 76 किलोमीटरच्या शेवटच्या टप्प्याच्या लोकार्पणानंतर नागपूर ते मुंबई हे अंतर 8 तासात पार करता येणार. एसटी प्रवाशांना चांगली सुविधा न देणारं हॉटेल थांबे रद्द केले जाणार. प्रवाशांनी केलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर निर्णय. सर्व थांब्यांचं सर्वेक्षण करून 15 दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याचे परिवहन मंत्री सरनाईकांचे आदेश. मालवणमधील शिवरायांच्या नव्याने उभारण्यात आलेल्या पुतळ्याचं 1 मेला लोकार्पण होणार. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण. राजभवनात शिवरायांचं स्मारक बनवा. निर्धार मेळाव्यातून उद्धव ठाकरेंची मागणी. स्मारकाबाबतीमध्ये सरकार केवळ तेढ निर्माण करतंय. समाजात तणाव निर्माण करण्याचं काम भाजपचं. ठाकरेंची टीका. मुंबईच्या घाटकोपर परिसरामध्ये पुन्हा एकदा मराठी माणसावरती अन्याय. मांसाहार करतात म्हणून मराठी कुटुंबाला अपमानकारक वागणूक. मनसेकडून व्हिडिओ पोस्ट करत संपूर्ण घटनेची माहिती. कुणाल कामराला मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा. कुणाल कामराला अटक करणं आवश्यक नाही, न्यायालयाने नोंदवलं मत. कामरा प्रकरणामध्ये हायकोर्टाची मुंबई पोलिसांना चपराक. कामराच्या सुरक्षेची काळजी तुम्ही घेणार का, कोर्टाचा सवाल. कुणाल कामराला हायकोर्टानं दिलासा दिला तरी त्याने जी टीका केली त्याला प्रसाद तर दिलाच पाहिजे. खासदार नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया. तर तो जेव्हा येईल तेव्हा त्याला आम्ही प्रसाद देणार, म्हस्केंचा इशारा. इंडियाज गॉट लेटेन प्रकरण. रणवीर अलाहाबादियासह अपूर्व माखीजा, आशिष चंचलानी आणि जसप्रीत सिंगचे जबाब सायबर पोलिसांनी नोंदवले. लवकरच पहिलं आरोपपत्र दाखल करणार. नागपूर बोगस शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी 5ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी. बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापक पदास मान्यता दिल्यामुळे 5 जणांना अटक. चंद्रपूर जिल्ह्यातही बोगस शिक्षक भरती घोटाळ्याचा आरोप. सावली आणि मूल तालुक्यातील काही शिक्षण संस्थांमध्ये बोगस भरती. प्रत्येकी 25 लाख रुपये घेत 5 शिक्षकांची नियुक्ती केल्याची तक्रार दाखल. नागपूरनंतर आता गोंदियातही बोगस शिक्षक घोटाळा. 50हून अधिक बोगस शिक्षक गोंदियामध्ये असल्याचं समोर. संस्था चालकांची मान्यता रद्द करावी, सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी. नागपूर बोगस शिक्षक भरती घोटाळा प्रकरण. पासवर्डचा गैरवापर करून शालार्थ आयडी तयार केल्याचं समोर. नरड यांना अटक होण्यापूर्वी तक्रारीमध्ये पासवर्डचा गैरवापर केल्याचं नमूद. 580 बोगस शिक्षक भरती प्रकरण. अल्पसंख्याक नसलेल्या शाळेला पवित्र पोर्टलवरती दाखवलं. अल्पसंख्याक दाखवण्यात आलं आणि भंडाऱ्याच्या वरठीतील नवप्रभात शिक्षण संस्थेतला हा प्रकार आहे. यवतमाळच्या पुसदमध्ये बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याची 50 उदाहरणं असल्याचा दावा. आज सोमय्या पुसद पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करणार. नाशिकमध्ये पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या 14 आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी. घटनेच्या तपासासाठी पोलिसांकडून कोर्टात करण्यात आली होती 7 दिवसांची पोलीस कोठडी मागणी. नाशिकच्या दर्गा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडनं कारवाईला स्थगिती. न्यायालयानं महानगरपालिकेकडे खुलासा मागितला. नाशिकमधील अनधिकृत सातवीर दर्ग्यावरील कारवाई मुद्दाम केली की योगायोग. आदित्य ठाकरेंचा सवाल. महाराष्ट्राला अस्वस्थ ठेवलं जात आहे, जातीय दंगली निर्माण केल्या जात आहेत. आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. अनधिकृत दर्ग्याचं बांधकाम पाडण्याचा आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिबिराचा काहीही संबंध नाही. मंत्री शंभूराज देसाईंचं राऊतांच्या आरोपांना प्रत्युत्तर. नाशिकमधल्या दगडफेकीमध्ये जखमी झालेल्या पोलिसांशी गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी साधला फोनवरनं संवाद. जखमी पोलिसांना आवश्यक ती मदत करण्याचे दिले निर्देश. डॉक्टर सुश्रुत घैसास यांना पुणे पोलिसांकडून संरक्षण. घैसास यांना धमकीचे फोन येत असल्यामुळे खबरदारी म्हणून 1 पोलीस कर्मचारी घैसास यांच्या सुरक्षेसाठी तैनात.
तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी ससून रुग्णालयाने पुणे पोलिसांना अहवाल पाठवला. ससूनच्या वैद्यकीय समितीने अहवाल पाठवताना गुप्तता पाळली. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज रोहित पवारांच्या मतदारसंघामध्ये दौरा. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रमाला राहणार उपस्थित. कार्यक्रमामध्ये अजितदादा आणि राम शिंदे एकाच मंचावर. अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये रोहित पवार समर्थकांकडून अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर्स. आज अजित पवार एका कार्यक्रमानिमित्त जामखेडमध्ये. पुण्यातील साखर संकुल इथे 21 एप्रिलला शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार. एआय संबंधित विषयांवरती चर्चा करण्यासाठी बैठकीचं आयोजन. बीडच्या शिरूर तालुक्यातील पिंपळनेरमध्ये राष्ट्रसंत भगवान बाबा यांचा 91वा नारळी सप्ताह. धनंजय मुंडे आणि सुरेश धस एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता. धनंजय मुंडे यांच्यासोबत स्टेज शेअर करू नका, तुमची विश्वासार्हता संपेल. ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांचा सुरेश धस यांना सल्ला. अजून देशमुखांना न्याय मिळालेला नाही, त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जाईल असंही वक्तव्य. राज्यातल्या काँग्रेस नेत्यांची आज महत्त्वपूर्ण बैठक. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीला सर्व खासदार, आमदार आणि महत्त्वाचे नेतेही उपस्थित राहणार. महाराष्ट्रातील सर्व जिल्हा काँग्रेस कमिटी आणि प्रदेश कमिटीही बरखास्त करा. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव खान नायडू यांची हायकमांडकडे पत्राद्वारे मागणी. उद्धव ठाकरेंनी बोलावली पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महत्त्वपूर्ण चर्चा होणार असल्याची माहिती. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह आगपाखड. विषमतेचं बीज पेरणारे विचार रेशीमबागेतही. सपकाळांचा हल्लाबोल. दुसऱ्याचं घर जाळलं तर आपलंही घर जळतं हे दंगलींनंतर समजलं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची नाव न घेता मुख्यमंत्री फडणवीसांवरती बोचरी टीका. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मूळ गावी म्हणजेच दरेगावी पुढच्या 3 दिवस गावी असणार. घरगुती कार्यक्रम असल्यामुळे 3 दिवस दरेगावी मुक्काम. नारायण राणे आणि त्यांच्या पत्नी नीलम राणे यांची नितेश राणेंच्या मंत्रालयातील दालनाला भेट. नितेश राणे कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच भेट. इंदापूर तालुक्यातल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या 21 जागांसाठी 600 अर्ज. छाननी प्रक्रियेमध्ये 122 उमेदवारी अर्ज अवैध. 2 मे पर्यंत अर्ज मागे घेता येणार. अमरावती विमानतळाला डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं नाव देण्यात यावं. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची मागणी. विदर्भाच्या मातीसाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं मोठं योगदान असल्यामुळे मागणी. रस्ते काँक्रिटीकरणामध्ये हलगर्जीपणा आणि अक्षम्य दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवरती मुंबई महापालिकेची कारवाई. कंत्राटदारास 5 लाख रुपयांचा दंड आणि 2 वर्ष निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यास बंदी. नवी मुंबईच्या नेरूळ इथल्या लोटस तलावाचं जतन करण्यासाठी अतिक्रमण विरोधामध्ये योग्य ती कारवाई करा. उच्च न्यायालयाचे नवी मुंबई महानगरपालिकेला आदेश. कारवाईचा अहवालही न्यायालयात सादर करण्याच्या सूचना. डिजिटल रक्षक नावाची नवी हेल्पलाईन मुंबई पोलिसांकडून सुरू. राज्यात डिजिटल अटकेचं प्रमाण वाढतं आणि ते रोखण्यासाठी आणि नागरिकांना तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी नवी हेल्पलाईन. मुंबईच्या अंधेरी मरोळ इथल्या ESIC कामगार रुग्णालय जानेवारी 2026 पर्यंत कार्यान्वित करा. उच्च न्यायालयाचे ESIला आदेश. गोविंद पानसरे हत्या प्रकरण संशयित आरोपी अमोल काळे आणि शरद कळसकर यांचा जामीन अर्ज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला. या विरोधामध्ये बचाव पक्ष उच्च न्यायालयामध्ये जाणार. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील 34,000 कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं 3 महिन्यांचं वेतन थकलं. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचं मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन. नांदेडच्या धर्मदाबाद शहरामध्ये धार्मिक मिरवणुकीदरम्यान शहरात लावलेल्या कागदी पताका फाडल्याच्या कारणावरून तणाव. रात्री उशिरा नागरिकांचं ठिय्या आंदोलन. 2 संशयित ताब्यात.
संत शेख महाराज मोहम्मद मंदिर जीर्णोद्धारावरनं वाद. संत शेख महाराजांचे वंशज मंदिर जीर्णोद्धारामध्ये आडकाठी आणत असल्याचा आरोप. आजपासून श्रीगोंदा शहरामध्ये बेमुदत संपची हाक. गोंदियामध्ये एका सिमेंट व्यापाऱ्याने महापुरुषांचा फोटो असलेल्या टाईल्स लावल्या जमिनीवरती महापुरुषांचा अपमान केल्याप्रकरणी व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल. व्यापाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतला आणि शांतता राखण्याचं पोलिसांचं आवाहन. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेकडनं आणखीन एक व्हिडिओ पोस्ट. माझ्या घराचं कुलूप तोडून महाराष्ट्र सरकार आत पुरावे नष्ट करतंय. कासलेचा आरोप. हे सगळं धनंजय मुंडे घडवत असल्याचा आरोप. बीडच्या किट्टी आडगावमध्ये बाळासाहेब आगेंना श्रद्धांजली वाहण्यासाठी गावकऱ्यांचा कॅन्डल मार्च. आरोपीला कठोर शिक्षा करण्याचीही गावकऱ्यांची मागणी. बीडच्या माजलगावमधील बाबासाहेब आगे प्रकरणातील आरोपी नारायण फपाळला 19 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. भर दिवसा आगे यांची हत्या केली होती. भंडाऱ्याच्या पहिल्या गावामध्ये चोर असल्याच्या संशयावरनं ग्रामस्थांनी केलेल्या मारहाणीत शनिवारी एकाचा मृत्यू झाल्याचं प्रकरण. 14 जणांना अटक. न्यायालयाने 14ही जणांना सुनावली 2 दिवसांची पोलीस कोठडी. पुण्यामध्ये चितळे बंधूंचं नाव वापरत बनावट बाकरवडीची विक्री. बनावट बाकरवडी खरेदी करू नका. चितळे बंधूंचं आवाहन. चितळे स्वीट होम कडून नावाचा गैरवापर करून फसवणूक. चितळे स्वीट होमचे प्रोप्रायटर प्रमोद प्रभाकर चितळेंविरोधात गुन्हा दाखल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.